वर्षी भव्य देखावा करण्याचा पायंडा कायम ठेवून या वर्षीचा जिवंत देखावा सादर करीत आहोत. श्री कानिफनाथ महाराज यांचा जन्म. एकदा ब्रह्मदेव स्वर्गलोकांमध्ये भ्रमण करीत असताना त्यांना त्यांची 12 वर्षांची कन्या सरस्वती ही बागेत खेळताना दिसली. तिचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाची कामेच्छा जागृत झाली. तिच्या मागे मागे ब्रह्मदेव जाऊ लागले आणि तेवढ्यात त्यांचे नकळत वीर्य पतन झाले. हे वीर्य पृथ्वीच्या दिशेने येत असताना वायुदेवाने ते बघितले आणि ते वीर्य इकडे तिकडे पडू नये म्हणून अलगद हत्तीच्या कानामध्ये टाकले. योग्य वेळ पाहून प्रबुद्ध नारायणाने हत्तीच्या कानामध्ये प्रवेश केला आणि सुंदर बाळाचे रूप घेतले. त्यानंतर श्री कृष्णाने जालिंदरनाथ यांना आदेश दिला, जालिंदरनाथ, तू हिमालयात जा. तिथे एका हत्तीच्या कानामध्ये नारायण भगवान विराजमान आहे. त्यांना आवाहन कर आणि त्या बाळरूपी नारायणाला घेऊन ये, त्याला मोठं कर. त्यानंतर जालिंदरनाथ यांनी दत्तगुरूंना प्रार्थना केली. महाराज, मला श्रीकृष्णांनी आज्ञा दिली आहे की हिमालयात जाऊन हत्तीचा शोध घे, त्याच्या कानातून नारायण भगवानांना घेऊन ये. परंतु महाराज, मी एकटा कसं जाऊ? मला त्या हिमालयामध्ये हत्ती सापडेल का? जालिंदरनाथा, तू काळजी करू नकोस. तू अवश्य हिमालयात जा. तुझ्या सोबतीला स्वतः भोलेनाथ आणि स्वतः ब्रह्मदेव येतील. तुम्ही तिथेही जाऊन हत्तीचा शोध घ्या. दिव्य हत्ती किती भाग्यवान आहे हा प्राणी. याच्या कानात एक दिव्य बालक आहे, याची त्याला कल्पनाही नसेल. अर्थात त्याच्यासाठी हा अनुभव नवीन आहे. आता मोहनास्त्र आणि मग स्पर्शास्त्र मंत्र म्हणून त्याने हा हत्ती नियंत्रित होईल. जशी आज्ञा. देहात जे प्रबुद्ध नारायण आहेत त्यांना आवाहन कर जालिंदर. जशी आज्ञा. हे प्रबुद्ध नारायण, या सृष्टीत आपले स्वागत आहे. श्री दत्त महाराजांच्या आज्ञेने आणि श्री महादेवांच्या साक्षीने आवाहन करतो आहे.
जालिंदर, याचे नामकरण कर, कारण तुझा हा शिष्य आहे, त्यामुळे गुरु म्हणून तो अधिकार तुझा. हत्तीच्या कानातून जन्म झाला म्हणून कानी, आणि नाथ परंपरेत प्रवेश झाला म्हणून नाथ. कानिफनाथ, किती सुंदर नाव आहे. कानिफनाथ, लवकर मोठे व्हा. लोक कल्याणाचे कार्य करायचं आहे.